कोल्हापुरी शिवपीठ हे जुनाठ ज्ञानाबाई तेथे मुकुट शरण शरण एकनाथ शरण शरण एकनाथ चरणी ठेविला माथा तुम्हीच सद्गुरु शिवाजी तत्वता मजा नाथ अनुग्रहिले प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता नमन दंडवत दुजी नमो सारजा जे चतुराननाची आत्मजा वाकसिद्धी पावी जे सहजा तिथ्या चरण ओजा नमन दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जण त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जण त्या माझे नमन दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे हसती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नाम म्हणे विठ्ठल जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा जेने माझे मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा माय बाप साधू संत आजचा म्हणजे आनंदाचा कार्यक्रम आनंदाच्या पूर्णतम अवस्थेला पोचल्याचा अनुभव श्री संत नामदेवांनी या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे आज सोनियाचा बिंदू वरचे अमृताचा घरो आज सोनियाचा बिंदू आज सोनियाचा बिंदू वरचे अमृताचा घरो आज सोनियाचा बिंदू आज सोनियाचा बिंदू वरचे अमृताचा घरो आज सोनियाचा I
अमृत वर्षाव म्हणजे नामामृताचा वर्षाव त्या आनंदानं पुनीत होऊन ज्यांच्याकडं चोपदाराचं सेवा कार्य, ज्यांनी आईसाहेबाची चोपदार म्हणून सेवा केलेली, त्याचं फळ त्यांना मिळाल्याचा आनंद झाला महाराज. त्या निमित्तानं ही श्रीहरी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त पंढरीशाचे लाडके श्री संत नामदेवरायांचा उद्धार प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल झनी 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 दृष्टी लागो, झनी शब्द वापरला. दृष्टी लागो म्हणतात, आपण म्हणतात कोणाची दृष्टी लागल. कोणाची दृष्टी लागल त्याच्या गालावरती काजळाची तीट द्या म्हणजे दृष्टी लागणार नाही. नामदेवराय म्हणते जणी दृष्टी लागो, याला दृष्टी लागावं असं स्वरूप आहे भगवंताचं. त्याला दृष्ट लागते की काय? मग तो कोणता भगवंत महाराज? नामदेवराय सांगतात महाराज, जीवनामध्ये आपल्या मनाला बोध झाला पाहिजे. बोध शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञान अज्ञानाचा नाश करतं आणि ज्ञान सर्वांचा विनाश करतं. अंधार म्हणजे अज्ञान. मी तू सुख दुःख पाप पुण्य याचा सर्व विनाश होतो. पाप पुण्य दारिद्र्य गेले संत पाऊले देखता. पापाचाही नाश होतो, दारिद्र्याचाही नाश होतो. अज्ञान म्हणजे दारिद्र्य. आपल्या डोक्यात कीर्तनकाराने असं फिट करून टाकलं की दारिद्र्य म्हणजे पैसे नाही, असं नाही. अज्ञान नावाचं दारिद्र्य नष्ट होतं आणि ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञानाने मोक्ष आहे. ज्ञानाने सकल कर्माचा नाश आहे. ज्ञान नावाचा अग्नी आणि या अग्नीमध्ये सर्व भस्मसात होऊन जातं. मग श्री संत नामदेवराय पांडुरंगाचे निश्चिम भक्त, पंढरीमध्ये राहणारे, नित्य पांडुरंगाची सेवा आहे महाराज. चांगला विचार केला तर, विचार करण्यासाठी प्रत्येकाला बुद्धी आहे. चांगला विचार केला तर पांडुरंगाच्या सेवेमध्ये नामदेवराय आहेत. पंढरपुरात नित्य सेवा आहे. पांडुरंगाशी संभाषणे आणि 2 जण एका ताटामध्ये जेवतात, पांडुरंग आणि नामदेवराय. एवढंच नाही, नामदेवराय कीर्तन करत असताना पांडुरंग कीर्तनामध्ये पांडुरंग हरी. श्री संत नामदेवराय कीर्तन करताना त्या कीर्तनामध्ये पांडुरंग स्वतः नाचतात. एवढा अधिकार श्री संत नामदेवाचा आहे. तरी सुद्धा परिपूर्ण अवस्था नामदेवाची नाही. विचार करण्याची गोष्ट आहे. चांगला विचार केला तर तरी सुद्धा नामदेवाची परिपूर्ण अवस्था नाही. असं काय काय नेमकं? आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला नरदेह मिळाला आहे. ते समजून देणारे संत आहेत.
ते समजून घेण्यासाठी आईसाहेब माहूर परिसरातून इथं ताडात गावला आल्या. विचार करा तुम्ही, किती जणाला आईसाहेब समजाल्या? किती जणाला संत आईसाहेब समजले? विचार करा थोडा. नाही समजणार महाराज. त्याला कारण आहे, पूर्वजन्मी पाप केले, पूर्वजन्मी पाप केले, देह बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले, देह बहु विस्तारिले. सेविताची संत न समजण्याचं कारण पूर्वजन्मी पाप केले, तेही बहु विस्तारले. ते पाप विस्ताराला आलं, ज्ञानदृष्टी नष्ट झाली. ह्या चंबड्याने बघू लागलो आपण. ह्या चंबड्याने साधू संत ओळखू येत नाहीत, देव ओळखू येत नाही. ह्या देहामध्ये बदल होत नाही आणि होतोही, दोन्ही. ज्ञानोबराय सांगतात, दिठी माझी पाहता. दिठी म्हणजे दृष्टी, दिठी म्हणजे पाहता, दिठी म्हणजे डोळे, दृष्टी. आतमध्ये गोल बुबळ असतं आणि त्याच्यामध्ये आले बारीक एक टिकली असते मसुराच्या डाळीसारखी. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यात आपला चेहरा दिसतो. ज्ञानोबा सांगतात, दिठी माझी पाहता. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ते संताची बाहुली दिसत नाही, पण ह्या डोळ्याने नाही. ह्या डोळ्याने बाहुली दिसती, ह्या डोळ्याने बाहुली दिसते. ज्याचा तिसरा डोळा उघडला, जो शिवपदाला पोचला, जो शंकर झाला, त्याला त्याच्या डोळ्यातली बाहुली दिसत नाही. विठ्ठल बाहुली दिसत नाही म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याला निश्चित बोध झाला. हे नाही, हे नाही म्हणून त्याच्या दृष्टीमध्ये हा प्रपंच दिसत नाही. ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याला निश्चित असा बोध होतो. बोध शब्दाचा अर्थ असं ज्ञान होतं, हे नाही, हे जग नाही, हे जग नाही, जागता जगदेव. हे काय मग? जागता जग. अर्थ बघा, संत काय सांगते, जग देव. जगच काय? देव असा बोध होतो. आपण लगेच म्हणतो जागता जगदेव राखा काय भाऊ, म्हणजे पत्ता नाही काय त्याचा. नेमकं त्याला काय सांगायचंय? हे जगच देव आहे. देव झाले अवघे
सर्वे जन, सर्वच देव, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज अशी दृष्टी, सृष्टी हीच राहते, दृष्टी प्राप्त होते. सृष्टीला बदलायचं नाही, हिचा बाद होतो, बाद. असा नामदेवरायांचा बाद झालेला नव्हता. पांडुरंगा बरोबर होते, त्यांना पंढरपूर माहित नव्हतं. कोणाला? नामदेवरायाला पंढरपूर माहित नव्हतं. हे पांडुरंगाला माहित होतं, नामदेवाला आणखीन पंढरपूर माहित नाही. आणि हे म्हणतो मला पांडुरंग भेटला, आणि त्याचं उत्तर नाथ महाराजांनी दिलंय. महाराज कायाही पंढरी, काया म्हणजे आपलं शरीर ही पंढरी आहे. आणि आपण सर्वजण पंढरीत आलो, परंतु पांडुरंगाचं दर्शन झालं नाही. पांडुरंग कसा आहे? ज्ञान स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप आहे. ह्या डोळ्यानं तो दिसणारा नाही. ह्या डोळ्याने जर बघायचं असेल तर जेणे तेने आपण तळ हातावर दाखवायचे हो म्हणून, असा हे केशव असा, इथं उचलायचं केशव आणि इथं मांडायचं आणि ते दाखवायचं हे केशव असा म्हणून. मग ज्याने असा केशव दाखवला, जेव्हा त्याला राम म्हणतो, गोविंद म्हणतो, हरी म्हणतो, उद्धव म्हणतो, त्याने ते उद्धव हरी असा तळ हातावर मांडायचा, मग त्याला पांडुरंग आपण दाखवू. आपण स्वतः हे म्हणून. प्रत्येकाला नाव आहे, देवाला देवा नाही, देवा नाही, रूप देवा नाही, नाव देवा नाही, गाव कोठे काही देवा नाही, रूप देवा नाही, नाव देवा नाही, ठाव कोठे काही. म्हणजे देवाचा पत्ता नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ते अनुभव घेण्यासाठी नरदेह मिळालेला आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण. रंग नाही, पांडुरंगाचं त्याला भगवंत नाव दिलं, पांडुरंग नाव दिलं. आपण समजण्यासाठी नाव दिलेलं आहे, समजून घेण्यासाठी. मग तो कसा आहे बा? निर्गुण आहे, निराकार आहे. त्रिगुण आसार, निर्गुण हे सांगितलं नाही संतांनी, निर्गुण सार आहे. मग आता ते कसं प्राप्त करायचं? तर ते प्राप्तच आहे, ते प्राप्तच आहे. परमार्थ फक्त समजून घेण्याचा विषय, विचार श्रेष्ठ असावा. जे दिसत ते त्रिगुणात्मक आहे, ते आसार आहे. आणि ज्याच्यामुळे हे चलतं ते सार आहे, ते निर्गुण रूपे भगवंताचं. आणि त्याची अनुभूती घ्यायची. जोपर्यंत अशी अनुभूती मिळत नाही तोपर्यंत परमार्थ पूर्ण नाही, तोपर्यंत परमार्थ पूर्ण नाही. आणि मग अशी अनुभूती आली, मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, या लागी भक्त एकुपाही ज्ञान याजो. त्याला काही करायचं नाही. तुका म्हणे मुक्ती, मग तिने म्हणायचं
परिणिली हा बाकीचे लग्नासाठी उभे आहेत. परिणिली म्हणजे लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती, कोणाशी लग्न केलं? मुक्तीशी लग्न केलं. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी. आता दिवस हा मग बोलायचं. आता हे प्रपंचातलं लग्न चाललं का? नाही, परमार्थातलं लग्न. आणि त्याच्यासाठी सर्वजण उभेत. नवरी काय भेटाना. मुक्ती नावाच्या नवरीशी लग्न नावायचंय आणि सगळेजण प्रयत्नरत आहेत आणि प्रयत्नरत राहिलं पाहिजे. प्रयत्नरत राहिलं पाहिजे. मुक्ती नावाच्या तरुणीशी आपला विवाह झाला पाहिजे. जोपर्यंत असा विवाह होत नाही तोपर्यंत आपल्या मागचं वजन निघून जात नाही. विठ्ठल असं वजन नामदेवरायाचं शिल्लकच होत. त्यांचा अनुभवाचा अभंग आहे. या श्रीमद बाबाने या रामदास बाबाने निज रूपात चालविलं आणि जीवाला गेलं. संत श्रीपाद बाबाची आज पुण्यतिथी आहे. बघा काय योगा आला. मला सुद्धा माहित नव्हतं आज पुण्यतिथी आहे. माहित नव्हतं. हे महिन्यापासून चाललं होतं कीर्तन करायचं, द्वादशीलाच करायचं म्हणून योगा आला असा. आनंद घराणा, 4 घराणे म्हणजे 4 वारकऱ्याची घराणे. ज्ञानोबारायचा प्रकाश घराणा, तुकोबारायचं चैतन्य घराणा, रामदास स्वामीचं स्वरूप घराणं, आपला आणि नाथ महाराजांचं आनंद घराणं आहे. आणि आनंद घराण्यातल्या आई साहेबाची भूमी. आपलं समजून घेतलं तर काय बिघडायला लागलं, आपलं भलं होईल ना, जीवन सुखी होईल महाराज. काय प्रकारे म्हणून येऊ. असे 4 घर आहेत आणि असे 4च वारकरी आहेत. आनंद, स्वरूप, चैतन्य आणि प्रकाश. बघा लक्ष करा, 4च घराणे आहेत आणि हे 4 घराण्याचे वारसदार आहेत. ज्यांना अनुग्रह झाला त्यांना वारकरी म्हणायचंय. ज्यांना अनुग्रह झाला, ज्यांना नाम मिळालं त्यांना वारकरी म्हणायचंय. म्हणून संत म्हणतात मस्तक हे मस्तक थोडं असं सरकार या अलीकडे या. विठ्ठल मस्तक हे चरणावरी. या म्हणजे कोणत्या? हे 4 वारकरी आहेत. म्हणून नामधारक वारकऱ्याच्या चरणाला प्रणाम. वारकऱ्याच्या चरणीचं रस चिकन कपाळाला वंदन करतो महाराज. विचार करा, संत वारकऱ्याच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लावली घेतात. मग वारकऱ्यानं कुठे बी डोकं टेकावं का? नामधारकानं कुठे बी डोकं टेकावं का? मग त्याला डोकं आहे का? त्याने कुठं डोकं जर ठेवलं तर दर्शन कोणाचं घ्यायचंय?
कुणाची पूजा करायची? हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, हरिनाम कीर्तन, संताचे नामधारक किती श्रेष्ठ, किती श्रेष्ठ, त्याला फक्त संत पूजन सांगितलंय महाराज. कोणाचे पाय दिसले पण टाकलं बसला घाशत, तो नामधारक नाही, त्याला परमार्थ माहिती नाही, भले कीर्तन करीत असन पण कीर्तन कार्य तो वारकरी नाही, नामधारक नाही. म्हणून सावध व्हायचे, कुठे माथा टेकायचं नाही, कुठे बी उघडीत बसायचं नाही. काड्याची पिठी जिथं उघडली तरच अग्नी प्रगट होईल, कुद माथा उघडायचा नाही, सावध व्हायचं. बघा असा वारकरी नामदेव नव्हता, लक्ष करा. श्री संत ज्ञान नामदेवराय वारकरी नव्हते आणि कळवळा पांडुरंगाला आला महाराज. कोणाला? पांडुरंगाला कळवळा आला. बघा कथा कशी आहे. म्हणली लय सेवा केली आपली, पण हे कोराचे नाणे आणखी खूप. ज्ञानोबाराने परीक्षा घेतली, गुरुबा काकाने घेतली, संत सावतोबाने परीक्षा घेतली. घराणं घेऊन नामदेवराय पांडुरंगाकडे आले. म्हणले मला कोर म्हणते देवा तुझं माझं तर दररोज दर्शन आहे. म्हणे ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, ते जे म्हणतात बरं आहे, तुझं खोट आहे, ते मला शिकवतो. बघा संत नामदेवरायची पूर्वीची स्थिती देवाला भांडत होते. म्हणले मला शिकवतो म्हणजे कमाल आहे. आपलं कसं व्हायचं? आपलं कसं व्हायचं विचार करायचा थोडा. म्हणून सावध व्हायची. ऐकायचं कशासाठी? आपलं असं झालं तर नाही ना, आपलं असं झालं तर नाही, सावध व्हायचंय. आणि मग काय करू देवा? आता नामदेवराय एक जणाचं ऐकत होते पांडुरंगच, एक जणाच्या ऐकण्यात राहावं. कोणाच्या भावाच्या ऐकण्यात राहायला पाहिजे, आईच्या ऐकण्यात नाही, वडिलाच्या तरी, काका चुलता मामा एवढं नाहीच जमलं तर चिचुंदरीच्या तरी ऐकण्यात राहा. विठ्ठल काय करू? म्हणले त्यासाठी तुला विसोबा खेचऱ्याकडे जावं लागेल. नामदेवाची कथा आहे का बरं का. नामदेवराय, श्री संत ज्ञानोबाराय, निवृत्ती महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई बरोबर फिरलेले संत आहेत ते. भारत भ्रमंती केलेली. नामदेवरायाला ज्ञानोबाराय समजले नाही. कधी समजले? पांडुरंगाने सांगितलं विसोबा खेचराची चरण पकड. विसोबा खेचर केला गुरु, तेने झाला साक्षात्कारू. विसोबा खेचऱ्यावर कोण मिळालं हे? आणि मग ज्ञानोबाराय काय कळलं महाराज, तोपर्यंत कळत नाही. बरे अनादी काळाची परंपरा आहे, अनादी काळाची परंपरा आहे. हरी ओम नमो सद्गुरु परब्रह्म, तू निरिकल्प कल्पद्रोम, हृदय विश्राम राम. तुझी निंजनची मूर्ती राम सोय, तुझा अनुग्रह जया घडे, तया नाही काही साकडे. दर्शने मोक्ष द्वार उघडे, तुझे निपडी पाडे तुझे तू. हा तू पाहुणा, तू पाहुणा.
पाहुणा मी पाहुणा ऐक नरा, 2 दिवसाचा बाजार सारा. अशी गेली किती जगी, आले किती नाही थारा. आयुष्य मिळालंय नामदेवरायासारखी तरी निदान त्यांना तरी समजलं, पण आपल्याला समजायचंच ना. विसोबा खेचराकडे गेले आणि मग विसोबा खेचरांचा बोध नामदेवरायाला मिळालेला आहे महाराज. आवड्याच्या ठिकाणी सर्वांना ती घटना माहिती आहे, परंतु विसोबा खेचर त्यांना विसोबा खेचर दिसले नाही, त्यांना प्रत्यक्षात ते पांडुरंग दिसले महाराज. पांडुरंगाचं स्वरूप, आणि मग ते पांडुरंगाचं स्वरूप म्हणजे संत. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐशी वेद चारी बोलत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म. दर्शने मोक्ष द्वार उघडे. म्हणून आपल्याला देवरूपात साधू संत मिळाला पाहिजे. अनेक महात्मे होऊन गेलेत, समाधिस्थ आहेत, वंदनीत, सर्व महात्मे वंदनीत, सर्वांचं स्वरूप एकच आहे. परंतु जोपर्यंत आपल्याला देवरूपात मिळत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. विठ्ठल आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मचिंद्राने बोध वरक्षाशी केला. मच्छिंद्राने बोध अनादी काळापासून आलेलं आहे. मच्छिंद्राने बोध, गोरक्ष कोणाकडे वळाला मग? आरंभी आवडी आदरे आले. आरंभी आवडी आदरे आले नाम. बघा आरंभी कोणाकडून मिळालं? संत विसोबा खिचराकडून नामदेवरायाकडे आलं. आणि ते स्वरूप त्यांना हा देह स्वरूपात नाही बघितलं, त्यांनी पांडुरंगाच्या स्वरूपात बघितलं. गुरु जर देव बघायचा असेल तर ह्या डोळ्यांनी देव बघायचा असेल तर ह्या डोळ्यांनी संत म्हणजे देव आहेत. देव ते संत, देव ते संत निमित्त त्या. आणि असा संतच बोध देतो. आणि या संताजवळ अशी अध्यात्म नावाची विद्या असते. ती विसोबा खिचराकडे होती. विसोबा खिचराला ती मिळाली मुक्ताबाईकडून, मुक्ताबाईला मिळाली ज्ञानोबारायाकडून, ज्ञानोबारायाला मिळाली निवृत्ती महाराजाकडून. अशी अनादी काळाची परंपरा. आई साहेबाला मिळाली ती विश्वासानंद स्वामीकडून, त्यांना मिळाली ब्रह्मानंद स्वामीकडून. ब्रह्मानंद स्वामी आणि एकनाथ महाराज हे गुरुबंधू, आणि यांचे गुरु जनार्दन स्वामी आणि आपल्या मालिकेतले नारायण स्वामी हे 2 गुरुबंधू आहेत. असा एकच बोध परंपरा ही आलेली आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे. ते मिळालं नामदेवरायाला विसोबा खिचराकडून. मिळाल्या बरोबर काय म्हणले पहिल्या चरणात महाराज?
आहे सद्गुरू विसोबा खेचराला म्हणतात जणी दृष्टी लागो तुझे सगुण रूपे. असं रूपे की त्याला दृष्टी लागती का असं मला भास व्हायला लागला. म्हणले जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, सगुण रूपात आलास आणि माझ्या मनाला बोध केला. बोध पुत्र झाल्यावर काय होतं महाराज? अरे बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. श्री संत एकनाथ महाराज काय म्हणते? बोध पुत्र झाला मला. आता बोध दिला आणि झाला बदले, म्हणजे गुरुनं दिला आणि आपल्याला झाला पाहिजे. आता प्रपंचातलं एक दृष्टांत सांगतो, बरोबर आहे. एका मुलाचं लग्न करायचं, पाहुण्या रवळ्याला माहित झालं मुलगा लग्नाचा आहे. लगे आरडा हे पाहुणे घेऊन ये, मेंढबाजा, मुलगी पसंत पडली, सुपारी फोडली, बँड लावला, बरोबर आहे. लग्न तिथे काढली, मोठा मंडप द्याला, बँड लावला, सगळं चालू आहे, गजर सगळा पूर्ण गजर सुरू आहे. मग गजर लावून वाजत गाजत नवरी घरात आणली, बरोबर आहे. मग आता मुलगा पाहिजे, बँड वाजूनच मुलगा होईल का? मुलगा पाहिजे असेल तर काय करावं? त्या लक्ष्मीनारायणाला तू का म्हणे आम्हा एकांताचा वास. गुरुनं दिला आपल्याला झाला पाहिजे. आणि असा बोध नाथ महाराजांना झाला त्यावेळेसचा अभंग, नामदेवरायांना असा बोध झाला त्यावेळेसचा हा अभंग आपल्याला झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकांतात वास करायचा, त्यावेळेस पुत्र निर्माण होईल. आणि मग पुत्र होण्यात काय अडथळे, आपण आपली परीक्षा करायची, ते अडथळे दूर करायचे. एकांताचा वास, त्यावरच ब्रह्मरसाचं सेवन. आणि जोपर्यंत हा बोध पुत्र होत नाही तोपर्यंत पाप पुण्य नष्ट होत नाही, सुख नष्ट होत नाही, तुम्ही नष्ट होत नाही. नंतर म्हणायचं मग हरी हरी तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे
ज्ञान. आम्ही अग्निस्वरूप झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो. संत घातक घातक, संत घातक घातक, त्यांशी नाही पातक. तुकोबारायचा अभंग आहे. हे ज्ञान प्राप्तीनंतरचा विषय. बोधपुत्र झाल्यानंतरचा काही शिल्लक राहिलं नाही. हरिपाठात किती सुंदर सांगितलं. कोणत्या संतांनी बोधाच्या विषयाने सांगितला? तुकोबाराय म्हणते महाराज. हरी बोध मुरारी श्रंगारीला, बोध मुरळी शृंगारीला, नामदेवराने मान्य केली, नाथबाबांनी केली, ज्ञानोबारायने केली, तुकोबारायने मान्य केली. बोध नावाचा पुत्र झाला की 84चा शिक्का बसला. पुन्हा त्याला जन्म मरण नाही. जन्म मरण आम्ही मारून खादले, त्यांना मारून टाकलं आणि खाऊन टाकलं. पाप पुण्य शिल्लक ठेवलं नाही. अनंत जन्मातलं पाप महाराज सर्व नष्ट केलं. आणि पापाचं फळ दुःख. पापाचं फळ काय? दुःख. असं जन्मोजन्मीचं पाप नष्ट झालं म्हणून सर्व दुःख सुद्धा नष्ट झालं. अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे विसरलो दुःख. विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. काय करायचे मग साधकाने? साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. गुरुने बोध दिला आणि बोध होण्यासाठी एकांतात राहायचंय. त्याच्या भक्तीचा पार झालेला आहे. त्याला आता दुसरं काहीही करायचं नाही. त्याने फक्त ध्यान साधना आणि नामावर राहायचंय. त्याच्यासाठी सत्संग आणि ध्यान. पुन्हा त्याच्यासाठी दुसरा काही उपयोग नाही. नामा विना काय आता नाही. पुन्हा काही त्याचं करायचं शिल्लक राहिले नाही. बघा बोधाचं किती महात्म्य आहे. त्याच्यासाठी काही नाही.
म्हणून सावध राहायचं, दृढ राहायचंय. त्याच्यासाठी कोण्या देवाला पाणी घालायचं राहिलं नाही, कोण्या देवाचं दर्शन घालायचं राहिलं नाही. कुठे गेलं तर शिखराचं दर्शन घ्यायचं. कुणाचं दर्शन सुद्धा शिल्लक राहत नाही. एकमेव नामावरती राहायचंय, मात्र वारकाच्या चरणावरती लोटागण घालायचंय. जी जे भेटे भूत ते मानिचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. वारकाच्या चरणावरती लोटांगण घालायचं महाराज. त्याच्यासाठी एवढंच आहे. हरिनाम कीर्तन आणि संताचे घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे एवढंच त्याच्यासाठी. नाम कीर्तन नाही. त्याने फक्त नामावरती राहायचे, ध्यान साधना करायची. जे तू अनेक करीशी काही व्यर्थ आहे. व्यर्थ कार्य कुठलं करायचं नाही. व्यर्थ त्याच्यासाठी पुन्हा 1 रुपया दान द्यायचं सुद्धा शिल्लक राहिल्यानं विचार करावा. आता सर्वांचं फळ म्हणजे बोध आहे. त्याने एकांतात बसून ध्यान धारणा करायची. कशासाठी? बोधपुत्र होण्यासाठी. आपल्या सर्व वृत्ती कुणीकडे जाता कामा नये. भगवंताला मनाच्या वृत्ती समर्पित झाल्या पाहिजेस. म्हणजे भगवंताशी आपला संयोग झाल्याशिवाय बोध नावाचा पुत्र आपल्याला होणार नाही. जीवाचा संयोग भगवंताशी झाल्याशिवाय बोध पुत्र होऊ शकत नाही. आणि मग दोन्हीचं मिलन झालं पाहिजे. भगवंताचं, जीवाचं आणि शिवाचं. तेवढंच त्यासाठी बाकी. पुन्हा त्यांनी काही करायचं नाही. आता पिटा लय बुद्धी वापरायची नाही, डोकं लावायचं नाही. आपलं नाम, आपला प्रपंच परमार्थ अगदी निश्चिंत राहायचं. नामावरच राहायचं. आणि पुन्हा पुन्हा सत्संगात येत राहायचं. सत्संग सोडायचा नाही. सत्संग आणि नाम. किती सोपा सोपा परमार्थ सांगितला. तिने कुठं माथा टेकायचा नाही, त्याच्या पुढे टेकायचा दुसऱ्याने. साधा सोपा परमार्थ आहे महाराज. खूप पुण्याईनं हे प्राप्त होतं. आणि ती पुण्य आज श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबाच्या पुण्यतिथी निमित्तानं पुनश्च उजागर झालेली आहे. महात्म्याची पुण्यतिथी शब्दाचा अर्थ त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करणे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा उच्चार करणे आणि त्या मार्गाने चालणे म्हणजे पुण्यतिथी. फोटो लावला, निवड दाखवलं ती पुण्यतिथी नाही. अगरबत्ती ओवाळली. विचाराचा प्रसार, प्रचार आणि अंगीकार करायचा. संत विचाराचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करायचा. संत आईसाहेबाचा विचार, प्रचार, अंगीकाराचं कार्य झेंडा इकडे आलेला आहे. ते कार्य चाललेलं आहे. हे कार्य संताचं कार्य आहे. जगाला सुखी करण्याचं, जगाला शांत करण्याचं, आनंदी करण्याचं आणि त्यांचं कर्म नष्ट करून टाकण्याचं. या देहाला जन्म देणारा बाप मारुती, माता शशिकला आहे. परंतु त्या मात्या पित्याच्या पोटी ह्या देहानं जन्म घेतला. परंतु जसच्या तस याला पोटात घेणारा सद्गुरु शिवाजी मायबाप महाराज. जसच्या तस पुन्हा काही शिल्लक ठेवलं नाही. सर्व दुःखाचा निराश केला महाराज. मागे पुढे उभा राही सांभाळीत आले. देव सेवा करते महाराज. काय पुण्य असेल, काय केलं असेल पूर्वीचं कोण जाणे. साक्षात भगवंत सेवेला. बघा महाराज, योग मार्गामध्ये
ज्याला दात नाही त्याने लोखंडाचे हरभरे खायचे, असा योग मार्ग आहे. आणि हे प्राप्त करण्यासाठी योगी 1400 वर्ष थांबला. चांगदेव 1400 वर्ष. कीर्तन येत नसेल का त्याला? वेद मुखोद्गत होते. मेलेला माणूस 6 महिन्याला जागा करीत होता. इतकी पावर होती तरी त्याला काही माहित नव्हतं. विचार करा म्हणतो मी. आपल्याला तर काहीच नाही ना माहिती. पण मुक्तबाई भेटली की त्याला लगेच मिळालं. तेवढं मिळालं काम झालं. बाकीच्या पसाऱ्याचा काही उपयोग नाही. सांगा देवा माने आजी जन्म आलो, सांगा देवा माने आजी जन्म आलो, सांगा देवा माने आजी जन्म आलो, सांगा देवा माने आजी चांगदेव म्हणे आजी जन्माला आलो. कधी? सद्गुरूचा अनुग्रह झाला म्हणजे आपला जन्म आहे. तो जन्माला आलो आणि मग काय मिळालं? मुक्ताईबाईकडून बोध मिळाला म्हणते. जे कुर होत ते बाकी सगळे त्याला बाकी सगळं येत होतं. कीर्तन येत होतं, भजन होतं, टाळा वाजत होता, मृदंग वाजत होता, दिंड्या काढ्या होत्या, त्याने आश्रम होते, सगळं होतं. पण हे नव्हतं म्हणून तो कोरा होता. समजून घेतलं तर काय बिघडतं? कल्याण होईल ना आपलं महाराज. बायका पोरं जागासाठी कीर्तन करायचे. मग काय चाललं आपलं? बायका पोरं जागासाठी कीर्तन नाही तर समजून घ्यायसाठीत का? हे सुटलं नाही इथं बरोबर याला सोडावायचं सांगतो जमन का? संत मालिका काय, संप्रदाय काय? संप्रदायाचा नाही पुन्हा म्हणतो आम्ही वारकरी संप्रदायाचे. हे 4 जण वारकरी आहेत, बाकी सगळे पोट भरीत. पोट भरणारा बायका पोरं जगणारे आहेत. जे बायका पोरं जगीत आहेत मग आपले पैसे त्यांची पोरं जगवायला आहेत का आपले पोरं जगवायला आहेत? कशासाठी कष्ट आहेत? आपण जे दान देतो त्याचं आपलं सार्थक झालं पाहिजे. विना सार्थक कुठली गोष्ट करू नये. त्याच्यामध्ये स्वार्थ असावाच. परमार्थामध्ये स्वार्थ कोणता? कोणता स्वार्थ? मुक्तीशी लग्न करायचे स्वार्थ आहे. आणि तो स्वार्थ साधेपर्यंत परमार्थ करीत राहायचे. स्वार्थ नसेल, आपला घात होत असेल तर आपला पैसा जपून वापरायचा. सर्वामुखी द्यावे अन्न, संताचं वचन आहे. सर्वामुखी अन्न कोणाला द्या, परंतु द्रव्य पात्र विचारून. 1 पैसा देताना 1000 वेळेस विचार करायचा द्यायचा का नाही म्हणून. ते विश्वन आपल्याला जर उलटत असेल तर मग का उपयोग देऊन? ज्याला गुरुनं बोध दिला त्याने फक्त ध्यानस्थ राहायचंय. त्याच्या भक्तीचा पार झालेला आहे. पैसा ना लागे, अडका ना लागे, ना लागे कवडी दमडी, खेती करो हरी नाम. पैसा न लगे, रुपया न लगे, पैसा न लगे, रुपया न लगे, कवडी दामनी, कवडी दामनी, बोलो राम राम.
मुक्ताबाईला देव मिळाला नाही आणि देव संताजवळ आहे. आणि मग मुक्ताबाईनं तो देव कोणाला दिला? चांगदेवाला दिला महाराज. ही मेघ, हे मेघ, हे परमार्थ आहे. अनादी काळाच्या परंपरेपासून चालेल जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणते ज्यास तो सर्वास आदी गुरु. सांगितले की नाही? आधी अनादी काळाचं. आणि ते आपल्याला मिळालं पाहिजे. अनादी काळाचे जुनाट ठेवणे ते आपल्याला मिळालं पाहिजे. मदालशीनं आपल्या पुत्राला दिलेलं आहे. ते ग्रंथात लिहून ठेवलं पण ते तसं नाही. हा घोळ आहे, सगळा घोळ करून टाकला कीर्तनकाराने आणि त्यांना आम्हाला समजलं म्हणते. फसलेले आहेत ते. फसू नका माय बापू, विषय समजून घ्यायचा आहे. इतकी आटापिटा त्यांनी केलेलं आहे, आपल्याला लगेच समजणार नाही. ते त्याला घासावं लागते. घासल्याशिवाय जमत नाही. आणि ही परंपरा श्रीपाद बाबाची, रामदास बाबाची, म्हणजेच आनंद संप्रदायाची. आणि त्या परंपरेकडून बोध आलेला आहे. सद्गुरु शिवाजी कोण मिळालेला आहे. सर्व दुःखाचा विनाश झाला महाराज. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा प्रश्नेची या. निश्चिंत आता एकच काम उरलं, शरीर कधी पडतं एवढंच बघायचंय. बाकी काही राहिलेलं नाही, याच्याकडे बघायचं कधी पडणार आहे म्हणून. आता निश्चिंतीने पावलं विसावा ही स्थिती नामदेवराय झाली पाहिजे. नामदेवराय सारखी, संतासारखी आपली स्थिती झाली पाहिजे महाराज. का नाही होणार? आणि मग प्रपंचात राहून बुद्धीनं परमार्थ करायचा. परमार्थ विचाराचा आहे, कमी धनाचा आहे, पण जास्त बुद्धीचा परमार्थ आहे. आपण जे करतो ते योग्य का अयोग्य, चूक असेल तर दृढ निश्चयानं चालायचं. आणि चूक असताना तुम्ही ते केलं तर त्याचे फळ जे त्याला भोगावं लागतील. माझ्या बापाचं सद्गुरु शिवाजीचं काही जाणार नाही. मला 2 बाप आहेत, एक मारुतून एक सद्गुरु शिवाजी. तुम्हाला किती आहेत तुम्ही तुमचे तपासा. तुम्ही मला 2 बापाचे म्हणले तर मला आनंद होईल महाराज. विठ्ठल असं आपल्याला मिळालं. आणि योग्याला सुद्धा हे सापडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांनी. 1400 वर्ष थांबले. थोडशी तो आम्हापाशी मागे पुढे. आम्ही हरीचे डिंगर महाराज, आम्ही हरीचे डिंगर. देव आमचा सांभाळ करणार आहे. सुदर्शन घेऊन संरक्षण करणार आहे. परंतु साधू संताजवळ दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. संतापाशी असावे बहुमर्यादा. फलकटाचा धंदा उरफोडी भगवंताला सण होत नाही महाराज. साधू संताला जर त्रास दिला, गोमातेला त्रास दिला, स्त्रीला त्रास दिला, साधू संताला त्रास दिला तर भगवंताला सहन होत नाही. आणि भगवंत मग त्याच्यावरती संकट ढकलतो महाराज. मर्यादेचं उल्लंघन संताजवळ होऊ नये. संताची भूमी ही भूमी संताची आहे. एकच परंपरा आहे आपली. ती कोणीच आलं नाही कशी एक परंपरा विचारायला. समोर ग्रंथ घेऊन कधी कोणी बसलो नाही.
एक परंपरा, तो झेंडा चालवायचं काम येते. आणि त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार म्हणजेच त्यांची पुण्यतिथी. आज प्रसाद ह्या देहाला चालवण्याची व्यवस्था आहे. नैवेद्य म्हणजे त्यांचा विचार प्रसार केलेला आहे. आणि तो निवेद त्यांना दाखवला तर त्यांना खूप आनंद होईल महाराज. 4 पोते बुंदी गाळल्याने होणार नाही. कौरव जरी घासीत बसले भांडे टाकून पाणी, त्यांना समाधान लाभणार नाही. 1000 फुलं जरी तुम्ही उधळले तरी त्यांना समाधान लागणार नाही. त्यांच्या प्रचाराचं कार्य तिथं चाललं पाहिजे, त्यावेळेस त्यांना समाधान आहे. आणि जो प्रचाराविरुद्ध कार्य करतो तो संताचा विरोधक आहे महाराज. संत विचाराला जो विरोध करतो तो संताचा विरोधक आहे. भगवंताला हे सण होत नाही आणि भगवंत त्याच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही. घेऊन या करी सुदर्शन, नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी, घेऊन या करी सुदर्शन. असा रक्षण करणारा भगवंत योग्याला सापडत नाही, परंतु या नामधारकांच्या माग पुढे देव नांदतो, त्यांचं रक्षण करतो. मग जिथं देव आहे तिथं यमाचं काय काम आहे महाराज? तिथं हात जोडून उभे आहेत महाराज. काय मजाल यमाचे महाराज गुरु भक्तासमोर येण्याची? मजाल नाही त्याची येण्याची. इतकी पावर नामाची आहे महाराज. यम धर्म वाटे पाय निरंतर, यम धर्म वाटे पाय निरंतर, यम धर्म भ्रमंती करत असताना कोण नामधारक आहे, कुठे भेटन आणि त्याचं दर्शन कसं होईन असा शोध घेतात महाराज. ते बघा नामधारकाची पावर आहे. कोण आहे असा? जीव नाही ते उचला, आणि जीव आहे ते यम धर्म सांगे दूता, सांगितलेल्या फौजदाराला तिथं जायचं नाही. गेलात तर याद राखा तुम्हाला शिक्षा होईल. तुमची तिथं सत्ता चालणार नाही. जिथं नाम आहे तिथं. आणि हे नाम नामदेवाकडं नव्हतं म्हणून गोळ झाला सगळा. हे विश्वाकडे खिचडून मिळालं आणि मग ते सांगायला योग्यांना सुद्धा नाही. बोध म्हणजे देव आहे आणि ते संत आपल्या हातात देतात. ज्याला मिळालं त्याच्या जीवनाचं सार्थक झालं महाराज. योग्याकडे नाही मिळत नाही, त्यांना जावं लागतं संताकडे. आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्याकडे महाराज, आपल्या परंपरेकडे. आपलं किती भाग्य आपल्या परंपरेकडे. सर्वांना एक वेळेस इथं यावंच लागतं आणि त्याला यावंच लागल. तो 1400 वर्षाचा योगी जरी असला तरी त्याला इकडे यावं लागेल महाराज. बाकीच्याची काय कथा आहे? 1400 वर्षाचा असला तरी यावं लागेल. आणि हे मिळाल्याचा आनंद झाला महाराज.
नामदेवरायाला. आणि मग त्यांनी वर्णन केलं, योग्याला मिळालं नाही, माझं सर्व सुख दुःख नष्ट झालं, पाप नष्ट झालं, किती आनंद झाला, किती आनंद झाला महाराज. काय सांगावं, काय काय करावं या विशोबाला, पांडुरंग रूपी विशोबाला काय काय करावं, काय काय करावं महाराज. नामा म्हणे, नामा म्हणे जीवे करणारी मला. नामा म्हणे जीवे करणारी मला. जीवे करणारी मला.
आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळतो, सूर्यप्रकाशमान आहे. मग त्याची पूजा कशाने करावं आपण? कोणत्या दिव्याने करावं म्हणजे त्याला समाधान लावण महाराज? सूर्याची पूजा करायची, त्याला दिवा ओवाळायचा, तर कोणता दिवा लावा म्हणजे त्याच्या पुढे उजेड पडत आहे का असं एखादा देवा? मग त्याची पूजा करायचीच नाही का? हा पूजा करायची, आपला देवा लावायचा जे असेल तेव्हा. तसं नामदेवराय म्हणते, तुझं वर्णन असं करेन, तुझी पूजा अशी करेन की जीभेनं वर्णन करेल. हे तू गोड मान. काय करीन, काय काय करो, तुझ्या चरणाला विटी सहित वळेन म्हणले, हृदयात तुझे पावलं स्थापन करेन महाराज. असं सर्वांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं भजन करायचे. अत्यंत आनंदानं आजचं गोड त्यांनी आयोजन केलं. सर्व साधक मंडळी, रोल्यागड असेल, लालवाडी असेल, सर्व हरदखेडा असेल, असेल, जालन्याहून मंडळी आली, नजीक पांगरीहून मंडळी आलेली, बरेच गावून आणखी दोन मंडळी उपस्थित राहिलेली. गोड असं आयोजन केलेलं आहे. सर्व कुटुंबाला बोध नावाचा पुत्र व्हावा हाच आशीर्वाद महाराज. बाकी सगळे संपन्न आहेत ते दिलेलाचे. अति आनंदानं कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तुम्ही सर्व साधक मंडळी